भाऊ गोफणे मित्र परिवार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. नमस्कार, मी गौतमी पाटील. मी येते 28 जूनला जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष माननीय श्री महेश भाऊ गोफणे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी ठीक 7 वाजता सायखिंडी तालुका संगमनेर. खरीपाचा हंगाम सुरू झाला असून बळीराजा पेरणीसाठी आतुर झालाय. असं असताना पावसानं अजूनही दडीच मारल्यामुळं शेतकरी मात्र चिंतातूर झालेत. त्यातच शेतकरी खतं आणि बी बियाणाची जुळवाजुळव करतोय. पुरता 1 महिना पेरण्या लेट झाल्यात. मात्र या शेतकऱ्यांचं संकट काही पाठ सोडत नाही. तालुक्यातील सावरगाव घुले येथील शेतकऱ्यांना फुले उन्नती हे भुईमुगाचं बी कृषी विभागाच्या वतीनं दिलं गेलं. कृषी विभागानं 30 किलो भुईमुगाच्या शेंगांची रक्कम 1950 रुपये शेतकऱ्यांकडून घेतली. कृषी सहाय्यक आणि पर्यवेक्षक गावात आले. हे भुईमुगाचं बी कसं चांगलंय याचा मोठा गाजावाजा करत त्यांनी शेतकऱ्यांना ह्या भुईमुगांच्या शेंगा घ्यायला भाग पाडलं. कृषी विभागाचं बी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आपली नावं नोंदवली आणि हे बी पदरात पाडून घेतलं. मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाचं बियाणं घेऊन गावागावातील शेतकरी पस्तावलेत. 30 किलो शेंगांना 17 ते 18 किलो बियाणं पडेल असं सांगितलं गेलं, तर गोणीचं वजन केलं असता ही शेंगाची गोण 29 किलोच भरली. त्या ठिकाणी शेतकऱ्याची 1 किलोची फसवणूक झाली. हेच कमी की काय? म्हणून ज्यावेळी शेतकऱ्यांनी शेंगा फोडून बियाणं तयार केलं त्यावेळी 29 किलो शेंगा फोडून केवळ 15 किलो शेंगदाणे पदरात पडले. आणि हे शेंगदाण्याचं बियाणं निकृष्ट दर्जाचं निघालं. ते बी म्हणून वापरण्याजोगं नाही. अतिशय बारीक आणि कवळे दाणे आहेत. हे भुईमुगाचं बी घेऊन गावातील शेतकऱ्यांवर मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधला. मात्र तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी महाबीजवाल्यांशी आपलं बोलणं झालं असून पुढील कारवाई चालू असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आहेत की जे कृषी विभागाने जे आपल्याला काल भुईमुग शेंगा बी दिलं, शेंगा दिल्या, तर त्या भाड्यासुकट आणायला आम्हाला ते 29 किलोच्या ऐवजी 29 किलो गोणी भरलेली आहे आणि तिला भाडं आणण्यास आम्हाला 2000 रुपये खर्च आलेला आहे. घरी येऊन बी उघडून बघितलं असता ती एकसारखी शेंग नाही आणि एकसारखी शेंग नसल्या कारणाने खायला पण थोडी खवट पण लागते आणि शेंगदाणे जे आहेत हे बारीक आहेत, काही काही मोठे निघतात आणि त्याच्यामुळे शेंगमध्ये काही बारीक प्रमाणामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की बा ते बी उत्कृष्ट दर्जाचं म्हणतात शेतकऱ्यांसाठी, पण ते तसं काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आम्हाला अशी शंका येऊ राहिली की बाबा सर्वसाधारण शेतकरी आपल्या शेतकी खात्यावर एवढं विश्वास करतोय तरी पण त्यांनी विश्वासाचा तडा गेल्यासारखा वाटतोय. कारण शेतकऱ्यांनी ह्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उत्पादन कसं वाढावं याच्यासाठी आपण कृषीकडून उत्पादनासाठी बी घेतलेले, पण ती बी अशा निकृष्ट पद्धतीचं आम्हाला आढळण्यात आलेले. तरी आता आम्ही काय करायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी शेतकी अधिकाऱ्यांनीच आम्हाला सल्ला द्यावा आणि कसे करायचे ते आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं. वास्तविकतः कृषी विभागानं 1 गोण शेंगा फोडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं होतं. मात्र कृषी विभागानं कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडत हे बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलं आणि ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांना दुसरं बियाणं पाहण्याची वेळ आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांची कैवारी म्हणून सर्वत्र छापेमारी करतायत. मात्र कृषी मंत्री साहेब जरा या आपल्याच महाबीज बी निर्मिती करणाऱ्या कंपनीकडेही लक्ष द्या आणि शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्या. कृषी विभागानं या निकृष्ट बियाणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.